सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, येणारे 1 जून 2026 पासून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांचे पेन्शन आणि 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थितीला सामोरे जावे लागत होते। भरपूर ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार चालण्यामध्ये अडथळा येणे, गुडघेदुखे, कंबरदुखे, यासोबत मानदुखी असेल, पाठदुखी असेल, डोळ्यांना कमी दिसणे असेल, यासोबत बीपी असेल, शुगर असेल, अशा आजारांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त होते। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। याच बैठकीमधून फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 1 जून 2026 पासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती। बघा, ज्यावेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या त्यावेळेस सरकारने शब्द दिलेला होता की जर आमचं सरकार निवडून आलं तर आम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू देऊ। परंतु सरकार येऊन आता 2 वर्ष पूर्ण होत आलेले होते, तरी पण ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना किंवा कोणत्याही 10 वस्तू देण्याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नव्हता। परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। हे आनंदाचे निर्णय घेतल्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत आता आपण पाहणार आहोत की या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कुणी अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने माहिती देत आहोत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी नमो शेतकरी, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा प्रकारच्या शेतीविषयक विविध योजना सुरू केलेल्या होत्या। राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुरू केलेला होता। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून सरकारच्या माध्यमातून कोणतीही पेन्शनची योजना किंवा 10 वस्तू देण्याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती आणि याच बैठकीमधून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 2 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाच्या अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिक आता खुश होणार आहेत आणि दुसऱ्या आनंदाच्या निर्णयाअंतर्गत दुसरे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आता खुशच होणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की जी तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन आता सुरू होणार आहे। तर हे 3000 रुपयांची पेन्शन तुम्हाला कशी मिळणार आहेत, तर हे पेन्शन सुरू करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा देणार आहे। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये सुद्धा
सुद्धा बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 वस्तू अशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता सर्व ज्येष्ठ नागरिक खुश होणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरीज लागणार आहे। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की या योजनेचा लाभ, या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे, याचीच माहिती आता आपण पाहणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना हे 3000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तू तुम्हाला मागच्या महिन्यापासून दिल्या जाणार होत्या। परंतु तुम्हाला माहिती असेल की मागच्या काही दिवसांमध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होते। गॅस कनेक्शनचा तुटवडा होता। विविध ठिकाणी या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल सुद्धा मिळत नव्हते, म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये जास्त पैसे शिल्लक नव्हते। त्यामुळे याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणतेही पेन्शन किंवा कोणत्याही 10 वस्तूंचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पेट्रोलची आणि डिझेलची या ठिकाणी आता किंमत सुद्धा कमी झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। यासोबत विविध देशातील युद्ध सुद्धा आता संपलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या तिजोरीमध्ये आता भरगंड पैसे आहेत। त्यामुळे तुमचा जो भरपूर दिवसांचा रखडलेला प्रश्न होता तर तो प्रश्न आता सुटत आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार म्हणजे 60 वय झाल्यानंतर कोणतेही काम होत नाही। भरपूर ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार वेगवेगळे आजार जडत असतात। भरपूर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी भरपूर अशी खराब जिंदगी जगत असतात। तर या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या दोन्ही आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान हे तिघे पण दिलेला शब्द पाळत असतात। तर या तिघांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द देण्यात आलेला होता की सर्वांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना सुरू करू, वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ। परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सरकारकडे पैसे कमी होते। सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे दुसऱ्या लाभार्थ्यांना सोडायचे होते, त्यामुळे याच्या अगोदर पैसे आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरी लागत आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शनचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे। एकंदरीत सर्व ज्येष्ठ नागरिक आता प्रचंड खुश सुद्धा होणार आहेत। भरपूर दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दुःखी होते, परंतु आता ज्येष्ठ नागरिक खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जे तुम्हाला पेन्शन दिले जाणार आहे तरी पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे, यासोबत ज्या तुम्हाला 10 वस्तू दिले जाणार आहेत तर या 10 वस्तू कशा मिळणार आहेत तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय सुद्धा 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे असेल आणि जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ आणि या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज केला पाहिजे, कशी कागदपत्रे दिली पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे का कागदी प्रक्रियेमध्ये करायचा आहे याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे, जेणेकरून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ही माहिती समजून जाईल आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आता खुश होऊन जाईल। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवत होते की आम्हाला काहीतरी पेन्शनची सोय उपलब्ध करून द्या। जर तुम्ही आम्हाला पेन्शनची सोय उपलब्ध करून दिली तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ, आमचे मुले बाळे असतील, नातवंड असतील तर सर्वांचं मतदान तुम्हाला करू, असे ज्येष्ठ नागरिक सरकारला म्हणत होते। परंतु याच्या अगोदर सरकारने याकडे लक्ष दिलेले नव्हते। परंतु आता पंचवार्षिकची निवडणूक पुढच्या 2-3 वर्षांमध्ये येणार आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। सूत्रांनी सुद्धा अशीच माहिती दिलेली आहे। परंतु आपल्याला या गोष्टींमध्ये न जाता आपल्याला पेन्शनचा मुद्दा आणि या 10 वस्तूंचा मुद्दा सोडवायचा आहे। म्हणजेच तुम्हाला ज्या 10 वस्तू सरकार मोफत देणार आहे तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि जी तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर ती पेन्शन कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला माहिती आहे की भरपूर असे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांच्याकडे भरगंड पैसा आहे। भरपूर ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुली त्यांना सांभाळत आहेत, त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। परंतु जे ज्येष्ठ नागरिक गरीब कुटुंबातील असतील, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे रेशन कार्ड असेल त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आणि या पेन्शनचा लाभ आहे। यासोबत या 10 वस्तूंचा लाभ फक्त त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी याचा लाभ
प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलाच पाहिजे. ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील, पेन्शनचा आणि या 10 वस्तूंचा लाभ घेतील, त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांचे भरभराट 100% आता होणार आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत आता आपण पाहणार आहोत की पेन्शन तुम्हाला कशी मिळणार आहे आणि या ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कशा मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा आपण सांगणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये बसतील त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. परंतु जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरणार नाही त्यांना या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ दिला जाणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण या ज्या 4 पात्रता आहेत तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, यासोबत कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून कसा अर्ज करायचा आहे, यासोबत ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तू कशा दिल्या जाणार आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देऊ, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल आणि तुमच्या ग्रुपमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेता येऊन जाईल. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून तुम्ही सरकारकडे मागणी केलेली होती, परंतु सरकारने याकडे या अगोदर जास्त काही लक्ष दिलेले नव्हते. म्हणजे सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. परंतु सध्याच्या स्थितीला सरकारला तुमची गरज भासलेली आहे. बघा विचार करायला गेला तर ज्या वेळेस निवडणूक होते तर या निवडणुकीच्या अगोदर सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. कारण सरकारला माहिती होतं की आपण निवडणुकीच्या अगोदर जर एखादी योजना सुरू केली तर आपल्याला 100% विजय मिळणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारला 100% या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार सरकारचे निवडून आलेले होते आणि सरकारला सुद्धा विजय मिळालेला होता. त्याच पद्धतीने आता ज्येष्ठ नागरिकांची वेळ आलेली आहे. कारण महिला सर्वजण या ठिकाणी सरकारला मतदान करणार आहेत. कारण महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये मिळत आहेत. त्यामुळे सर्व महिला आता या ठिकाणी या सरकारला मतदान करतील. परंतु 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही पेन्शन किंवा कोणत्याही वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सरकारला मतदान करणार नाहीत अशी बातमी सुद्धा पसरलेली होती. त्यामुळे सरकारने आता याकडे लक्ष दिलेले आहे. सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. एकंदरीत आता ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना मुलीकडे पैसे मागण्याची गरज भासणार नाही. त्यांचे स्वतःचे हक्काचे पैसे आता त्यांना मिळत राहणार आहेत आणि त्यांना या 10 वस्तू मिळत राहणार आहेत. कारण या 10 वस्तू ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 10 वस्तू आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि जी पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे तर ती पेन्शन कशी दिली जाणार आहे याची आपण संपूर्ण आणि सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंपैकी जी पहिली वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे चष्मा. बघा भरपूर ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार या ठिकाणी डोळ्यांना कमी दिसत असतात. भरपूर ज्येष्ठ नागरिकांचे डोळे वयोमानानुसार खराब झालेले असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता सरासरी 2 ते 3,000 रुपये किमतीचा चष्मा दिला जाणार आहे. यासोबत दुसरी वस्तू म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार ऐकायला कमी येतं तर त्यांना सरकारच्या माध्यमातून श्रवण यंत्र सुद्धा दिलं जाणार आहे. यानंतर तिसरी वस्तू म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही तर त्यांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता स्केचर सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी चाकाच्या खुर्च्या सुद्धा दिल्या जाणार आहेत. भरपूर ज्येष्ठ नागरिक असे आहेत त्यांना विविध आजार आहेत तर त्यांना सरकारच्या माध्यमातून मोफत उपचार सुद्धा दिले जाणार आहेत. भरपूर ज्येष्ठ नागरिकांना आता विविध कॅन्सर सारखे मोठमोठे आणि गंभीर आजार आहेत. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जास्तीत जास्त पैसे लागतात तर जास्तीत जास्त पैसे सरकार देणार आहे. तुमचा कॅन्सर सारखं ऑपरेशन मोफत सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला तुमच्या गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असेल तर तुम्हाला आता कमी पैशामध्ये एसटी मध्ये जाता येणार आहे. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षित बसायला खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. एसटी मध्ये सुद्धा आरक्षित खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. यासोबत तुम्हाला घर नसेल तर तुम्हाला घर सुद्धा सरकार देणार आहे. यासोबत तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला विविध अनुदान सुद्धा सरकार देणार आहे. तर एकंदरीत अशा 10 वस्तू 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर मिळत आहेत आणि पुढे सुद्धा मिळत राहणार आहेत. परंतु ही जी पेन्शन आहे तर ते पेन्शन
पेन्शन मुख्यमंत्री वयस्कर योजनेअंतर्गत मिळण्याची शक्यता आहे. बघा, याच्या अगोदर ही पेन्शन सुरू होते, परंतु काही दिवसानंतर सरकारकडे पैसे कमी असल्यामुळे ही पेन्शन बंद करण्यात आलेली होते. परंतु परत एकदा सरकार ही पेन्शन सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पंचवार्षिक विधानसभेची निवडणूक आहे, तर त्या निवडणुकीच्या अगोदर हे पेन्शन सुरू होण्याची दाट शक्यता आहे.